नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. मंडळी, सध्या चैत्र महिना चालू आहे आणि चैत्र महिना म्हटलं की यात्रा उत्सव. तर आज आपण पाहणार आहोत दापोली तालुक्यातील गिमोणी गावाचं ग्रामदैवत श्री भैरी देवस्थान. आज भैरी देवस्थानाचा आज मोठा यात्रा उत्सव असणार आहे आणि या यात्रा उत्सवात 3 गावातील यात्रा उत्सव म्हणजे 3 गावातील ग्रामदेवच्या काठ्या एकत्र येणार आणि 3 गावातील ग्रामदेव म्हणजे दापोली, गिमोणे, गवे आणि जालगाव या 3 गावातील ग्रामदेव एकत्र आहे भैरी देव. आणि या भैरी देवांची काठीच्या स्वरूपात भेटाभेट होणार. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे. मागचे एक व्हिडिओ केले त्यामध्ये जालगाव गावची यात्रोत्सव मला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला. आज गिमोणे गावचा यात्रोत्सव मला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर काय नवीन असेल चॅनल आपला सबस्क्राईब करा. आणि मंडळी, आपल्या चॅनल विविध प्रकारचे व्हिडिओ बनवले त्याच्या प्लेलिस्ट देखील बनवले, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो, नक्की चेक करा. त्या व्हिडिओ आवडल्या तर इतर देखील नक्की शेअर करा. चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, आपण प्रथम जाणार आहोत मंदिरामध्ये, नंतर देवाचे दर्शन घेणार आणि नंतर मग यात्रोत्सव पाहणार. कारण मग यात्रोत्सव जरी आपण जेव्हा मंदिरामध्ये जाऊ ना तेव्हा मंदिरामध्ये दर्शनासाठी खूप मोठी गर्दी असते, लाईन असते आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला व्हिडिओ करायला भेटणार नाही. आज आपण मंदिरामध्ये जाऊन देवाचं दर्शन घेऊया आणि नंतर मग यात्रोत्सव पाहूया. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, हा आहे दापोली हरणाई रोड आणि त्या साईडलाच बरोबर इकडे बघताय आपल्याला जायचं आहे तेलेवाडीमध्ये. आणि इकडे समोर बोर्ड लागला बघा, बॅनर, श्री देव भैरी भानेश्वर यात्रोत्सव सोहळा गिमवणे. चला आता गिमवणे, आपल्या गिमवणेमधील तेलेवाडीमध्ये जायचं आपल्याला. तर मंडळी, आपण आता आलो थेट मंदिराच्या इथे. गिमवणेमधील तेलेवाडीमध्ये श्री भैरी भानेश्वराचं मंदिर आहे, इकडे बघताय. आणि मंदिरासमोरच बरोबर इकडे बघताय देवाची काठी इकडे उभी केलेली आहे. चला, आणि यात्रोत्सव आहे तो दुपारनंतर चालू होतो. आता इकडे सर्व दुकानं सेटअप करायला चालू झालेलं आहे, दुकानं लागले जातात. आपण मंदिरामध्ये जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया. चला. तर मंडळी, आपण आता आलो श्री भानेश्वर मंदिराच्या इथे, इकडे बघताय. तर मंडळी, आता श्री भैरी देवाची काठी ना श्री भानेश्वर मंदिराच्या इथे येणार आहे. आणि इथे आता काठीचा जो समोरचा वरचा भाग असतो ना, शेंडाचा करता भाग, स्वतः मंदिरामध्ये आतमध्ये नेणार आणि भानेश्वर देवाच्या इथे ठेवणार. आणि त्याचं बोलणार की तू देखील असा जत्रेला चल, असं पूर्वापार चाललेली प्रथा आहे. आता तुम्ही व्हिडिओच्या माध्यम पुढे पहा. आता काठी थोड्या वेळात तिथे इथून येईल. आता मंडळी, इकडे बघताय समोर पारंपरिक वाद्य खालूबाजा आणि पाठीमागून आता श्री भैरी देवाची काठी आता येते. काठी तिकडून फिरवून घेत आहेत. मंडळी, इकडे बघताय
मंडळी इकडे बघताय काठीचा आता वरचा टोक आता इथे माणीच्या देवाच्या इथे येतं वरती. टेकलेला आहे. असू दे 5 मिनिटं. बाजूला ठेवशील आणि जे काही तुला भेट देवासला जत्रेसाठी न्यायला आले ते वेळेत तू जत्रेला येशील बरोबर. आणि जी काही जत्रा आहे ती वेळेत पार पाडशील. तुम्ही गावाची जत्रा जेव्हा ती आनंदाने पार पाडशील. आणि कुणाची चूक झाली असेल गावकऱ्यांची नागरिकांची पुजाऱ्यांची बाजूला ठेवशील. आणि जे काय मागे पुढे होते तेव्हा तर तू लवकरात लवकर आनंदाने जत्रेला खेळायला येशील. आणि असं 5 तर मंडळी काठी आता मंदिरामध्ये आणलेले आहे. आणि काठीचा वरचा भाग आहे ना तो आतमध्ये भाणीच्या देवाच्या इथे टेकवतात. आणि देवाला सांगण्यात येतं की देवा काय तू विधीमध्ये असेल तर मागण्याचं आणि तू देखील जत्रेला चल असं गारानं बोलतात. आणि त्याच्यानंतर मग इथून काठी उचलतात. काठी आता उचलली आहे. आता बाहेर हरिदेवाच्या मंदिरामध्ये काठी जाईल. मंडळी काठी निघाली आता श्री हरिदेवाच्या मंदिरामध्ये. काठीवर असल्या सर्व मंडळी भक्त मंडळी. मंडळी भैरदेवाची काठी आलेली आहे इकडे. मंडळी हरिदेवाची काठी उभी राहिलेली आहे. आता बाकीच्या 2 गावातील काठ्या देखील आता लगेच येतील आणि त्या देखील उभ्या करतील.
आता जालगाव गावचं ग्रामदेव श्री भैरीदेवाची काठी आता आलेली आहे. तर आता पारंपरिक वाद्य पुढे आणि पाठीमागून काठी. मंडळी इकडे बघताय. हा बरं. मंडळी इकडे बघताय गवेगावचं ग्रामदैवत श्री भैरी देवस्थानाची काठी आता आलेली आहे.
मंडळी संध्याकाळचे जवळजवळ 6 वाजलेले आहेत आणि अजून देखील जत्रेसाठी लोक येत आहेत यात्रेसाठी दर्शनासाठी. आणि या साईडला सर्व दुकानं लागलेली आहेत. त्याचप्रमाणे अनंत रामसाहेब आपणही यायचंय. सुधाजी देवगडकर साहेब आपणाला विनंती करतो की आपण त्यांना श्रीफळ आणि पुष्प देऊन त्यांचं सन्मान करायचा आहे. कारण मोदी मॅडमचंही या गावासाठी मोलाचं सहकार्य असतं आणि त्यांचा आदर सत्कार करणं हे गावात मंडळी संध्याकाळी जवळजवळ 6:30 वाजून गेलेले आहेत आणि अजून देखील दर्शनासाठी लाईन आहे. मंडळी इकडे बघताय, इकडे देवतांच्या काट्या आहेत ना तिन्ही काट्यांना लाइटिंग देखील केलेली आहे आणि आता थोड्या वेळात आता काट्या सोडतील. या जत्रोत्सवाची सांगता होईल. संध्याकाळचे 6:30 वाजून गेलेले आहेत. गावाच्या वतीने आणि त्याचप्रमाणे जालगाव आणि गवे या तिन्ही गावाच्या वतीने हे सर्व भाविकांचे भक्तांचे आजच्या या जत्रेसाठी उपस्थित झालात आणि जत्रेचा कार्यक्रम आनंदात पार पाडला त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आपला स्टेजवरील प्रश्नाचा कार्यक्रम इथेच आपला आपण जाहीर करतो. मी बाध्यकारांना विनंती करणार आहे की आता आपला निदान सोडण्याचा टायमिंग आपलं झालेलं आहे, तर आपण वाद्य वाजप करायला हरकत नाही. आपण गवे गावची ग्रामदेवतेची काठी गेलेली आहे. आता जळगाव गावची ग्रामदेवतेची काठी सोडतील थोड्या वेळात.
मंडळी आता संध्याकाळी जवळजवळ 7 वाजायला आलेले आहेत आणि आता जालगाव गावचं ग्रामदैव श्री भैरी देवस्थानची काठी आता सोडलेली आहे. आता गिमोणे गावची ग्रामदेवची काठी आहे ना, ही मंदिरासमोर उभीच ठेवतात, ती काय सोडत नाही. बाकी 2 गावची ग्रामदेवच्या काठ्या सोडल्या जातात. गवे गावची ग्रामदेवची काठी इथून सोडल्यानंतर गेलेली आहे ती गवे गावामध्ये आणि आता ही जालगाव गावची काठी आहे, श्री भैरीनाथ देवाची काठी. आणि अजूनसुद्धा लोकांची गर्दी आहे. खूप अशी दुकानं लागलेली असतात वेगवेगळ्या प्रकारची आणि त्या दुकानामध्ये गर्दी खूप असते. आत्ताच मंडळी घरी आलो आहे आणि आता संध्याचे जवळ वाजलेले आहेत, 7 वाजून गेलेले आहेत. तर देवदेवतांच्या काट्या सोडायला उशीर झाला आणि तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं आपण गेलो होतो दापोली तालुक्यातील गिमोणे गावामध्ये. गिमोणे गावाचा आज भैरी भानेश्वर यात्रोत्सव मला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कसे होते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर का नवीन असेल चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.